मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेमध्ये असाल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन इंडिकेटर. ज्या इंडिकेटर बद्दल आपल्या एक 4-5 मेंबरने तरी आपल्याला कमेंट केली होती की मॅम ह्या इंडिकेटरवर व्हिडिओ बनवा. कोणतं इंडिकेटर आहे पाहूया चार्टवर. सगळ्यात अगोदर मी सारिका कोळे स्वागत करते तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच एसपी ट्रेडिंग्स मराठीमध्ये. यात आपण जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही पुढचे व्हिडिओ मिस करणार नाही. आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आजचा कोणता इंडिकेटर आहे तर सगळ्यात आधी जाऊया चार्टवर. जसं आज आपण पाहिलं निफ्टी म्हणजेच मार्केट आज खूप डाऊन होतं है ना. निफ्टी मध्ये पण खूप डाऊन आपल्याला डाऊन साइड मुवमेंट पाहायला भेटलेली आहे. सो आजचं जे इंडिकेटर आहे, इंडिकेटरचं नाव आहे सुपर ट्रेंड, जे आपल्याला मार्केटचा ट्रेंड सांगतं असं हे इंडिकेटर आहे. सगळ्यात आधी आपल्याला जायचं इंडिकेटर ह्या ऑप्शनवर. ठीक आहे. सो सुपर ट्रेंड इंडिकेटर आपल्याला इथे सर्च करायचं आहे, सुपर ट्रेंड. ओके. हे सर्च केल्याच्या नंतर आपल्याला इथे एक नाव दिसेल सुपर ट्रेंड. एवढंच नाव आपल्याला पाहिजे, बाकी स्ट्रॅटेजी वगैरे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं नाही. सो सुपर ट्रेंडवर आपण इथे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर चार्टवर बघा आता एक चेंज झालेला आपल्याला पाहायला भेटतंय. हे रेड ग्रीन या प्रकारची लाईन पाहायला भेटत आहे. हेच आहे मेन इंडिकेटर. यामध्ये आपल्याला सेटिंग्स मध्ये जायचं, काही सेटिंग करायचंय. आता हे नॉर्मल इंडिकेटर आहे. यात आपल्याला सुपर ट्रेंड खाली नाव दिसते. याच्या सेटिंग मध्ये जाऊया. ठीक आहे. या सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं एटीआर लेंथ दिसते. ठीक आहे. आणि फॅक्टर दिसतो. त्याच्यानंतर स्टाईल ऑप्शन दिसतो. याच्यामध्ये आपल्याला कलर वगैरे चेंज करता येतो. पण ग्रीन आणि रेड हेच आपल्याला पाहिजे. जसं की ग्रीन म्हणजे पॉझिटिव्ह मार्केट आणि रेड म्हणजे निगेटिव्ह डाऊन साइड मार्केट आपल्याला समजतं. सो इनपुट मध्ये आपल्याला एकच चेंज करायचंय, तो म्हणजे फॅक्टर जो आहे तो 2 घ्यायचा आहे. ही एक स्ट्रॅटेजी यूज करून बघितलेली. ठीक आहे. सो त्यासाठी फॅक्टर मध्ये 2 घ्यायचं, एटीआर लेंथ 30 ठेवायची आहे. बाकी कोणताच चेंज करायचं नाही आहे. सो आपल्याला इथे काय करायचंय, स्टाईल मध्ये काहीच करायचं नाहीये, विजिबिलिटी मध्ये काहीच करायचं नाहीये. ऑलरेडी ते म्हणजे बरोबर असेल. ठीक आहे. आपल्याला फक्त फॅक्टर 2 करायचं आणि ओके करायचं आहे. आता त्यानंतर आपण आलो आहोत चार्टवर. ठीक आहे. आता चार्टवर आपल्याला काय दिसतंय की ट्रेंड मध्ये हे आपल्याला इंट्राडे मध्ये सगळ्यात बेस्ट असेल. निफ्टी मध्ये 5 मिनिटाचा चार्ट ओपन करायचा इंट्राडे साठी. यामध्ये जर समजा ग्रीन कॅन्डल ही या रेडच्या वर गेली की आपल्याला मग अप साइडचा ट्रेंड दाखवतं, आणि रेड कॅन्डल ग्रीनला खाली ब्रेक केली की आपल्याला डाऊन साइडचा ट्रेंड दाखवतं. आपल्याला काय करायचं, सध्या जसं आता हे चालू आहे डाऊन है ना, डाऊन ट्रेंड चालू आहे. उद्या जर आपण बघितलं समजा ह्या लाईनीला वरी ब्रेक केलं ग्रीन कॅन्डलने, तर आपल्याला अप साइडची मुवमेंट, आपल्याला अप साइडचा ट्रेंड दर्शवतो. जसं इथे जर आपण पाहिलं आधी मार्केट खाली जाऊ लागलं, मग ह्या रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलने वरी ब्रेक केलं, त्यानंतर याने सांगितलं का अप साइड मार्केट आहे. आणि इंट्राडे पर्पज आपल्याला 15-20 मिनिटाचेच मुवमेंट पाहिजे, राईट. सो त्यानुसार आपल्याला इथं अपसाईडचं दाखवलं. त्यानंतर मार्केट अप साइडला पण गेलेलं आहे, 50 पॉईंटची मुवमेंट झाली. ठीक आहे. त्यानंतर डाऊन साइडला इथे सांगितलं बघा, ही रेड कॅन्डल याला खाली ब्रेक केली. खाली ब्रेक केल्यामुळे इथूनच डाऊन साइड सुरू झाली. त्यानंतर मग आपण पुढच्या कॅन्डलला आपण इथं ट्रेड करणार. या रेड कॅन्डलने सांगितलं या कॅन्डल पासून आपल्याला डाऊन साइड पाहायला भेटलेली आहे. त्याच्यानंतर आपण जर मागे बघितलं, याच्या मागे अपसाइड कुठून सांगितलं, इथं ब्रेक केलं, इथून अपसाइड सांगितली, इथून डाऊन साइड सांगितली. यानुसार हा ट्रेंड हा जो सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे, यामध्ये आपल्याला मार्केटचा ट्रेंड सांगतं. इंट्राडे साठी ठीक इंडिकेटर आहे, म्हणजे चांगलं इंडिकेटर आहे. पण आपल्याला कोणतंही इंडिकेटर हे जर कंटिन्युअस फॉलो केलं, जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हे करत असतो का, कोणतं इंडिकेटर कंटिन्यू फॉलो केलं तर त्याचे आपल्याला रिझल्ट दिसतात. आणि कोणतंच इंडिकेटर 100% आपल्याला योग्य ट्रेंड सांगत नाही.
60 to 70% नियर अबाउट अॅक्युरसी असते. यात सगळ्यात बेस्ट इंडिकेटर व्हीवॅप पण आहे. व्हीवॅपचा पण व्हिडिओ आपण दिलेला आहे आपल्या चॅनलवर, सो तुम्ही तो सुद्धा पाहू शकता. ठीक आहे. आजचं जे इंडिकेटर होतं तुम्ही अगोदर यूज करून बघा. यूज कसं करायचंय तर जेव्हा आपल्याला अपसाईडचा ब्रेक भेटलेला आहे, ग्रीन कॅन्डलने दिलं, त्याच्यानंतर आपल्याला समजेल का मार्केट अपसाईड जाऊ शकतं. मग मार्केट जर अपसाईड जाऊ शकतं तर आपल्याला कॉल साईडला ट्रेड करता येऊ शकतो आणि हे आपण चेक करू शकता. ठीक आहे. यानुसार हे इंडिकेटर्स आपल्याला वापर करता येईल. बाकी जे व्हीवॅप इंडिकेटर आहे त्याला तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. त्याचा आपण इंट्राडे मध्ये ऑप्शन मध्ये कसा यूज करायचा हे पण डिस्कस केलेलं आहे. अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल कोणत्या टॉपिकवर, नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, सुपर ट्रेंड इंडिकेटर कसा यूज करायचा समजलं का, हे सुद्धा नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. सो भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.